ग्रोमध्ये इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही कशी करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग काय असते हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन आज शिकवणार आहे. आपण ट्रेड कसा घ्यायचा आहे, ट्रेड एक्झिट कसं करायचं आहे आणि इंट्राडे ट्रेडिंग करून कसे आपण पैसे कमवू शकतो, सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण सुरू करूया की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकी काय. तर आपलं जे स्टॉक मार्केट असतं ते सकाळी ओपन होतं 9:15 वाजता आणि क्लोज होतं 3:30 वाजता दुपारच्या. तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही याच दरम्यान कोणता पण ट्रेड घेतला आहे आणि तो ट्रेड आज मार्केट क्लोज होण्याच्या पहिले म्हणजे 3:30 वाजेच्या पहिले तो ट्रेड तुम्ही एक्झिट केला आहे. जनरली जो तो टाईम असतो 3:30 वाजताचा तो मार्केट क्लोज होण्याचा असतो. पण इंट्राडे ट्रेडिंग जर तुम्ही करताय तर तुम्हाला कोणता पण तुमचा जो ट्रेड आहे तो 3:20 पहिले एक्झिट करायचा आहे. तर इंट्राडे ट्रेडिंगची जी रिअल टायमिंग असते ती असते सकाळी 9:15 ते दुपारच्या 3:20 3:20 तुम्ही इंट्राडे पोझिशन होल्ड नाही करू शकत. तर हे झालं इंट्राडे ट्रेडिंग काय असते. आता जर इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला करायची आहे तर सगळ्यात पहिले ग्रो ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खाली स्टॉक्सचा जो बटन आहे तो बघायला मिळेल. आता इंट्राडे ट्रेडिंग करायची तर सगळ्यात पहिले तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असायला हवे. तर हा जो प्रोफाईल बटन आहे इथे तुम्हाला ॲड मनीचं ऑप्शन मिळेल. याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे अमाऊंट टाकू शकता की तुम्हाला किती ॲड करायची आहे. इथे तुम्हाला जे पण ग्रोचा UPI यूज करायचं आहे ग्रोचं यूज करा. जर दुसरा कोणतं यूज करायचं आहे तर या बटनवरती क्लिक करून तुम्ही इथे मोर पेमेंट ऑप्शन्समध्ये जाऊन इथे ॲड न्यू UPI ID करून तुमची जी पण UPI ID असेल ती इथे टाका, पेमेंट करा. तुमचे पैसे लगेच इथं ॲड होऊन जाणार. पैसे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे स्टॉक्सवाल्या सेक्शनमध्ये यायचं आहे. इथं आल्यानंतर सगळ्यात वरती तुम्हाला एक सर्चचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पण स्टॉकमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे, जो कोणता स्टॉक असेल त्याचं नाव इथे तुम्ही लिहू शकता. आता एक्झाम्पलसाठी मी घेतो आहे आपलं SBI बँक. तर SBI बँकचं आपण एक्झाम्पल घेऊया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरती तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया असं स्टॉकचं नाव दिसेल, स्टॉकचा कोड दिसेल इथे काय. त्याच्यानंतर इथे त्याची करंट मार्केट प्राईस म्हणजेच सध्याच्या मार्केटमध्ये त्याचा भाव किती चालू आहे, आजच्या दिवसात तो किती वरती गेला आहे किंवा किती खाली पडला आहे. जर ग्रीनमध्ये दिसत आहे म्हणजे त्या शेअरची प्राईस कालच्या प्राईसपेक्षा आज वाढली आहे. जर रेडमध्ये दिसत असेल तर या शेअरची प्राईस कालच्या कंपॅरिझनमध्ये आज पडलेली आहे. किती रुपयांनी पडली आहे ते तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये मायनस साईनसोबत बघायला मिळेल. त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये जी कॅन्डलस्टिकची मुवमेंट आहे तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघायची असेल 1 वर्षात कशी आहे 5 वर्षात कशी आहे तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करून बघू शकता. जर तुम्हाला लाईव्ह चार्ट बघायचा असेल तर ह्या बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता. तुमच्यासमोर लाईव्ह चार्ट इथे ओपन देखील होऊन जाईल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. इथे ओपन, प्रिव्हियस क्लोज, व्हॉल्यूम किती आहे, लोअर सर्किट अप्पर सर्किटची रेंज काय आहे, मार्केट डेप्थमध्ये बायर्स किती आहे, सेलर्स किती आहे. मग फंडामेंटल ॲनालिसिस जर करायचं आहे तर खूप सारा डेटा तुम्हाला इथे मिळतो. जर तुम्हाला हे सगळे ॲनालिसिस वगैरे करायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेकआउट करू शकता. आता आपल्याला करायचे आहे इंट्राडे ट्रेडिंग. तर आपण इंट्राडेमध्ये बाईंग करू शकतो, आपण इंट्राडेमध्ये सेलिंग करू शकतो. सध्या आपण एक्झाम्पल घेऊया बाईंगच्या साईडचं. तर मी बायवरती क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले इंट्राडेवरती चूज करायचं आहे. जर हे डिलिव्हरीवरती असेल तर याला सिलेक्ट नाही करायचं आहे, इंट्राडे ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि MTFला पण सिलेक्ट नाही करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची क्वांटिटी टाकायची की किती नंबर ऑफ शेअर्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. मला करायची आहे 2 शेअर्समध्ये ट्रेडिंग. तर मी इथं 2 क्लिक करेल. एक्झाम्पलसाठी मी सांगतो आहे, बाकी तुम्ही तुमच्या मर्जीने टाकू शकता. आता इंट्राडे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल एक NSE आणि एक BSE. तर NSE BSE आपल्या इंडियन स्टॉक मार्केट एक्सचेंजच्या 2 एक्सचेंजेस आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर दोघांमधून ज्याच्यावरती पण तुम्हाला ट्रेड करायचं आहे तुम्ही करू शकता. दोघांवरची प्राईस तुम्हाला इंडिव्हिज्युअली इथे बघायला मिळेल. जर चेंज करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही NSE BSE तुम्ही टॉगल करू शकता, म्हणजे चेंज करू शकता एकमेकांबद्दल. आता क्वांटिटी इथे लावली आहे. क्वांटिटी लावल्यानंतर प्राईस तुम्हाला मार्केट जी आहे ती इथे बघायला मिळेल. त्याच्यावरती जर क्लिक केलं तर हे लिमिटवरती सेट होतं. लिमिटवरती सेट केल्यानंतर तुम्ही इथे तुमची जी पण प्राईस तुम्हाला हवी असेल ती टाकू शकता आणि एक्झॅक्टली जी प्राईस तुम्ही इथे टाकली आहे त्याच एक्झॅक्ट प्राईसवरती तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते. फक्त जी पण प्राईस तुम्ही इथे टाकताय ती मार्केटमध्ये आली पाहिजे. जर ती मार्केटमध्ये नाही आली म्हणजे तुमचा ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार जेव्हा मार्केट क्लोज होऊन जाईल तेव्हा. तर इथे जी पण प्राईस तुम्ही टाकताय ती तुम्हाला ह्याच प्रकारे टाकायची की जो पण मार्केट प्राईस चालला आहे त्याच्यापेक्षा ती थोडी कमी पाहिजे, पण इतकी पण कमी तुम्हाला नाही टाकायची आहे की तो प्राईस आज येणारच नाही. तर त्या हिशोबाने तुम्ही इथे प्राईस हवी असेल तर टाकू शकता. मार्केटवरती जर तुम्ही सेट केलं तर ऑर्डर तुमची
ही जी प्राईस चालली असेल मार्केटमध्ये त्याच्याच आसपास ऑर्डर जी आहे ती लगेच एक्झिक्यूट होऊन जाते. तर आपण मार्केटवरती सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला इथे बघायला मिळेल मार्जिन 5x. आता मार्जिन 5xचा अर्थ काय? इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही जेव्हा पण करतात तुम्हाला 5 टाईम्सचा लिव्हरेज मिळतो. म्हणजेच जर तुमच्या अकाउंटमध्ये 100 रुपये असतील तर तुम्ही 100 रुपयाच्या मदतीने 500 रुपयाचे शेअर विकत घेऊ शकता. तर उरलेले जे 400 असतात ते तुम्हाला ग्रोद्वारे दिल्या जातात किंवा कोणता पण ब्रोकर यूज करा, तुम्हाला 5 टाईम्सचा लिव्हरेज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मोस्ट ऑफ द स्टॉक्समध्ये बघायला मिळेल. सगळ्या स्टॉक्समध्ये नसतो, कोणत्या कोणत्या स्टॉक्समध्ये कमी असतो, कोणत्या कोणत्या स्टॉक्समध्ये जास्त असतो, पण मोस्टली मॅक्सिमम 5x असतो. तर 5x मार्जिन तुम्हाला देण्यात येते. तर तुम्ही आत्ता बघाल की हा ट्रेड एक्झिक्यूट करायला किंवा हा ट्रेड आपल्याला घ्यायला फक्त आणि फक्त 470 रुपये लागणार आहे. बल्कि एक शेअरची प्राईजच ऑलमोस्ट 1200 रुपयाच्या जवळपास चाललेली आहे. तर 2 शेअरची प्राईस लगभग 2400च्या आसपास जाते, पण आपल्याला फक्त आणि फक्त 470 रुपयेच लागणार आहे 2 शेअर विकत घ्यायला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. तर हा एक फायदा असतो इंट्राडे ट्रेडिंगचा. बट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जसा तुम्ही कमी पैशात जास्त शेअर घेऊ शकतात, तसंच जेवढा प्रॉफिट तुम्हाला जास्त होऊ शकतो तसाच तुम्हाला लॉस देखील जास्त होऊ शकतो. तर क्वांटिटी तुम्हाला त्याच हिशोबाने लावायची आहे ज्या हिशोबाने तुम्हाला लॉस झेपेल. उगाच आपलं जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग नाही करायची. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर बिलकुलच नाही करायची. आपल्याला सिम्पली आता बायच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बायच्या बटनवरती क्लिक केलं तर तुम्ही पोझिशन्सवाल्या सेक्शनमध्ये येऊन जातात आणि तुमची जी इंट्राडे पोझिशन आहे तुम्ही इथे बघू शकता. इंट्राडे त्याच्यासमोर लिहिलेलं असणार आहे. ॲव्हरेज प्राईस तुम्ही कुठे बाय केलं, सध्या मार्केटमध्ये किती प्राईस चालू आहे, तुमचा प्रॉफिट जो लॉस जो असेल तो इथे बघायला मिळेल. जर तुमच्याकडे 3-4 पोझिशन्स असतील तर वरती तुम्हाला सगळ्यांचं मिळून टोटल प्रॉफिट अँड लॉस जो पण असेल ते बघायला मिळेल. आणि इथं लिहिलेलं देखील आहे की ओपन पोझिशन्स आहे. आणि जर तुमची इंट्राडेची पोझिशन असेल तर ती तुम्हाला 3:20च्या पहिले स्क्वेअर ऑफ करायची आहे, म्हणजेच एक्झिट करायची आहे. जर तुम्ही स्वतःहून नाही केलं तर 3:20 नंतर तुमची ही जी पोझिशन आहे ती ऑटोमॅटिकली एक्झिट होऊन जाते, स्क्वेअर ऑफ होऊन जाते. आणि त्यासाठी तुम्हाला पेनल्टी देखील लागते. तर ती पेनल्टी जर अवॉइड करायची असेल तर 3:20च्या पहिले तुम्हाला कोणत्याही हालतीत हा जो ट्रेड आहे एक्झिट करायला लागेल. तर ट्रेड एक्झिट कसा करायचा आहे? ट्रेड एक्झिट करण्याचं पण खूपच सोपं प्रोसिजर आहे. याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं एक्झिटचं बटन तुम्हाला मिळेल. एकदा याच्यावरती क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर परत इंट्राडेमध्ये सिलेक्टेड असलो पाहिजे आपण. इथे क्वांटिटी तुम्हाला जेवढी पण क्वांटिटी असते ती मॅक्सिमम ती इथं ऑटोमॅटिक लागून येते. मार्केट प्राईसवरती जर तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर मार्केट इथं सिलेक्ट करा की लगेचच तुमचा जो शेअर आहे जो पण मार्केटमध्ये प्राईस चालला असेल त्याच्यावरतीच एक्झिट होऊन जातो. तुम्हाला चार्जेस वगैरे बघायचे असेल तर तुम्ही चार्जेस या मार्जिनवरती क्लिक करून इथे चार्जेस बघू शकता की ब्रोकरेज किती लागतो आहे, बाकीचे किती चार्जेस लागत आहे. तर हे जे चार्जेस आहे हे जेव्हा तुम्ही आता ट्रेड एक्झिट करतायत तेव्हा हे लागत आहेत. जेव्हा तुम्ही ट्रेड बाय करता सेम तुम्हाला करायचं आहे, मार्जिनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जेव्हा ट्रेड घेताय तेव्हा किती चार्जेस लागत आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील. ट्रेड घ्यायला वेगळे चार्जेस लागतात, ट्रेड एक्झिट करायला वेगळे चार्जेस लागतात. तर ते तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेताय एकदा चेक करू शकता तुम्ही मार्जिनवरती क्लिक करून, आणि एक्झिट करताय तेव्हा पण असंच तुम्ही चेक करू शकता. प्रोसिजर दोघांमध्ये सेमच आहे. आणि जसं तुम्ही सेलवरती क्लिक केलं तसंच तुम्ही बघू शकता तुमचा इथं जो ट्रेड होता इंट्राडेचा तो एक्झिट झालेला आहे. टोटल आपल्याला लगभग 7.5 रुपयाचा इथं लॉस झालेला आहे. एक्झाम्पलसाठी होता. तुम्हाला जेव्हा पण ट्रेड घ्यायचा आहे पहिले ॲनालिसिस करा, त्याच नंतर कोणता पण ट्रेड तुम्ही घ्यायला पाहिजे. आशा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी जे आहे ते क्लिअरली समजले असतील की ग्रोमध्ये कशी आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. खूपच सोपी प्रोसिजर आहे. जर तुम्हाला अजून देखील काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. भेटूया आपण पुन्हा अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.